मला आपली सेवा करण्याच्या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिलेले आहे आमचे आदरणीय पूर्ण भगत परिवार आणि बापूराव हिंगोले साहेब यांनी ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांचा ऋणी आहे. मला वाटते आमच्या आईची मुलगी शकुंतलाबाई बापूरावजी हिंगोले त्यांच्या आग्रहाखातीर हा कार्यक्रम या ठिकाणी मी आलेलो आहे आणि आमचे भगत परिवार देखील या ठिकाणी सर्व परिचयातली माणसं आहेत. सगळं गावच परिचयाचं. आमच्या यशपाल हिंगोले तर आमचे गावालेच आहेत, त्यांचा काही प्रश्नच नाही. भाऊच आहेत आमचे मोठे. हे गाणं मी माझ्या माईच्या चरणी अर्पण करणार आहे. प्रत्येक माणूस सरणावर जात असतो, परंतु मी कल्पना आहे सरणावर जाणारा माणूस काय म्हणतो. सरणावर जाणारा माणूस म्हणतो, सरणावर जाताना मला इतके चुकले होते. अरे सरणावर जाताना मला इतके कळले होते. या मरणाने माझी सुटका झाली, कारण या जगण्याने मला छळले होते. या जगण्याने मला छळले होते. आणि म्हणून पुन्हा 4 वेळी माईच्या चरणी अर्पण करतो. पक्षी उडून हा गेला, झाला घरटा सुना सुना. रोज ऐकीत होतो जीव जीव, आज मला ती ऐकू का येईना. पक्षी उडून हा गेला, झाला घरटा सुना सुना. रोज ऐकीत होतो जीव जीव, मला ती आज ऐकू का येईना. गाय चरावया गेली जणू वासरू एकल मोठ्यात, थोडी हंबारच्या दोरीला हिसके देत. फूल तुटल मन झाडाचं दुखावलं, किती साहीने हाल अखेर ते तुटून पडल. जाईल पाला पाचोळा या झाडाचा.
आपले मायबाप पार पडतात लेकरू लहान असते लहानाचं मोठं आई वडील रात रात कष्ट करून लेकराला जे पाहिजे ते आणून देतात लहानाचं मोठं करतात एक दिवस त्यांना जावं लागतं आपण सगळी माणसं आपण कष्टली विद्वान माणसं आहात आपल्याला मला जास्त सांगायची गरज नाही तेव्हा अशा पद्धतीने लहानाचं मोठं केलं या आमच्या माईनं म्हणून या माईची लेकरं म्हणत आहेत काय अंगाला साथ ठिगळं नव्हतं नेसावयात अंगाला साथ ठिगळं अंगाला साथ ठिगळं नव्हतं नेसावयात माझ्यासाठी आणून दिलं माझ्यासाठी आणून दिलं सोन्यापरी एका सोन्यापरी आमच्या माईनं स्वतःचं लुगडं ठिगळं लावून नसली पण लेकराला चांगले चांगले कपडे आपण द्यायची आमची माय प्रत्येकाचीच माय आई आणि वडील करीत असतात लक्षात घ्या कारण आई